आज वावरात आलो होतो अद्रक काढण्यासाठी। पहिली तर अद्रक काढेल होती, जमिनीमध्ये खुडेल अद्रक राहिली होती म्हणून आलो ती काढालं। कारण आज आपण सर्दी खोकला याच्यावर औषध बनवणार आहे। चाल पोरी, पहिले तर अद्रक धुवून घे। अद्रक जमिनीमध्ये असती म्हणून तिच्यामध्ये लय माती असती, म्हणूनच अद्रक स्वच्छ धुवायची। अद्रक धुणं झाले की त्याच्यावरचे साल्ट काढायचे, अद्रक पुन्हा धुवायची, नंतर ती बारीक बारीक कापायची। कारण पुढे आपल्याला अद्रक मिक्सर मध्ये बारीक दळायची आहे। अद्रक मात्र बारीकच दळायची। चाल आता चुलीवर कढई ठेव, कढईमध्ये 1 चमचा तूप टाक, नाही तेल टाक, बारीक केलेले अद्रक टाक, अद्रकीचं पाणी आटू दे, नंतरच साखर टाक। जेवढी अद्रक घेतली होती तेवढी आपण साखर टाकू शकतो, किंवा अद्रकीच्या कमी साखर टाकली तरी चालेल। साखरच्या ऐवजी तुम्ही गूळ टाकू शकता। आता टाका इलायची पावडर। आता जोपर्यंत साखरेचं पाणी आटत नाही तोपर्यंत कढई खाली उतरायची नाही। एका बटर पेपरला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं, त्याच्यावर या अद्रकीचं सारण थापायचं गरम असतानाच। मग पा कशी अद्रकीची बर्फी बनते। आता ही बर्फी कापून घ्यायची आपल्या आवडच्या साईज नुसार, मात्र बर्फीचे तुकडे बारीक बारीकच करायचे, म्हणजे खायला सोपी जाईल बर्फी। मोठे तुकडे केले तर खाता जाणार नाही, ध्यानात ठेव। आता थंडीचा सीझन चालू आहे, तुम्हाला खरखर सर्दी खोकला कफ होतो, दिवसातून 2 तुकडे खाल्ले तरी सर्दी खोकला बरा होईल, म्हणून या थंडीला अशी बर्फी नक्की करायची। चला आता ठोका एक लाईक।